अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा माझ्या महाराष्ट्र देशा। महाराष्ट्र गीतामध्ये ज्या झाडाचा उल्लेख आपणाक बहु गावता त्या अशा वृक्षाची आज आपण ओळख करून घेतलो। तर नमस्कार, कोकणदारा पेजवर तुमचा पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत असा। महाराष्ट्र गीतामध्ये ज्या अंजनी वृक्षाचो उल्लेख आढळता त्या अंजनी वृक्षाची आज आपण ओळख करून घेतलो। त्याका फुला कशी येतात, फळा कशी येतात आणि त्याचो मोहर कसो असता, फुला कशी असतात ते आपण व्हिडिओ मार्फत बघतलो। तर असं सुंदर फुला त्याका फुललेली असत आणि महिनो असा एप्रिल महिन्यात आपण ही व्हिडिओ शूट करतो आणि या झाडाक एकाच वेळी फुललेली फुला आणि पिकलेली फळा आपणाक बघूक गावतात। तर या वृक्षाचं नाव असा अंजनी, ज्याका इंग्लिशमध्ये आयरनवूड ट्री म्हटला जाता आणि मालवणीमध्ये म्हटला जाता हाडकी। तर हाडकी आणि आयरनवूड ट्री म्हणण्याचं एकमेव कारण म्हणजे या वृक्षाची जी फांदी असत, लाकूड जो असत ता हाडाप्रमाणेच मजबूत असता, टणक असता। त्यामुळे या झाडाच्या लाकडाचा उपयोग फर्निचरसाठी, खास करून शेतीची अवजारं बांधण्यासाठी केला जाता। बऱ्याच ठिकाणी बोटीच्या बांधकामासाठी सुद्धा या झाडाच्या लाकडाचा उपयोग करतात। तर पिकलेली फळासुद्धा आपणाक या झाडाक गावलीत, अतिशय सुंदर फळा लागलेली दिसतात, करवंदाप्रमाणे छोटी, आतून जांभळ्या कलरची आणि चवीक तुरट आणि गोड अशी मस्त चवीक लागतात। आणि बरोबरच अजून एक गोष्ट भेटली, म्हणजे दुसरं रानमेवा आज आपणाक बरोबरच असा, तो म्हणजे करवंदा। तर एकाच वेळी दोन रानमेव्याची आपण आज चव चाखतो। तर ज्या वृक्षाची आज आपण ओळख करून घेतली तो म्हणजे अंजनी, त्या वृक्षाची फुलं आपणाक निसर्गप्रेमींका म्हणा किंवा जे वृक्षप्रेमी असतात त्यांना कायम प्रेमात पडतात, असं अंजनी वृक्षाची आज आपण ओळख करून घेतलो। धन्यवाद।